नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। इथे जमलेले माझे रसिक मायबाप, बंधू भगिनी आणि मित्रमंडळी, त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून अखंड घेवडे शिकवणवाडीचे तडफदार, कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू गावकर श्री शंकरेश घेवडे यांच्या नेतृत्वाखाली अखंड घेवडे शिकवणवाडी आयोजित त्रिवार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपण इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, तत्पूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे असेल। सर्वप्रथम मानकरी देवांच्या चरणी नतमस्तक होऊन मालक देवांचा शुभ आशीर्वाद घेऊन आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मौजवीर जवान अमर मित्र मंडळ शिकवणवाडी सहर्ष सादर करत आहोत बहुरंगी नमन। सुरेल गीताने आणि संगीताने नटलेली श्री गणरायाची आरती, विद्येची देवता सरस्वती देवी हिची स्तुती सुनणे, त्यासोबत रंगतदार आणि टसकेवार डोळ्यांनी सहित हास्यविनोदाने खतखत नाचायला लावणारा एक हृदयस्पर्शी कौटुंबिक पास आईसारखे दैवत नाही। त्याचसोबत भागवत दुर्बळ लिखित अशोक शिकवण, अरुण शिकवण दिग्दर्शित एक धडाकेबाज रूपाने वर्णाट्य वंशाचा दिवा आणि रसिक प्रेक्षक आता वेळ झालेले ते आपल्या हिंदू धर्माचे आनंद मंगलमूर्ती मोर्या श्री गणराज काळ्यांच्या गजरात आणि वाद्यांच्या जयघोषात त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। बोला गणपती बाप्पा, जोरदार गणपती बाप्पा। शिव पार्वतीच्या तू गणा करीतो मी तुला वंदना। शिव पार्वतीच्या तू गणा करीतो मी तुला Bye.
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वरा गौरी नंदना आले में देवा तुझ्या दर्शना कर जोडोनी मी तो
बालक आलो तुझ्या मंदिरी गुण तुझे मी गाया दर्शन दे तू माय भवानी होईल धन्य काया वंदन माझे तुझ्या पाया
नमस्कार, सुस्वागतम. इथे जमलेले माझे रसिक बापा या सर्वांना मानाचा होता. आतापर्यंत झालेले सरस्वतीची आरती आणि गणरायाचे आगमन हे आपल्यासमोर आता झालेले आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती गवळण. गवळण म्हटलं म्हणजे नजरेसमोर उभी राहते ती राधा आणि कृष्णाची मूर्ती. मुरलीच्या सप्तसुरावरती कुंजवनात नाचायला लावणारा श्रीकृष्ण भगवान आणि करंगळीवरती गोवर्धन बरोबर उतरून गोकुळ वाशाचे रक्षण करणारा तो श्रीकृष्ण भगवान. पहाटेच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने दिलेली बांग आणि त्या बांगेबरोबर सारा आवरावर करून गोकुळाच्या डोळ्याने कोणी दह्याचे माठ तर कोणी दुधाचे माठ शिडी घेऊन मथुरेला आलेले आहेत. आणि नटलट काना किसन कन्हैया आपल्या सवंगड्यासोबत त्यांच्या ध्येयाची कशी काय नासाडी करतो ती प्रत्यक्ष पाहूया. सादर करत आहोत गवळण. सर्व लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया.
अगं ये राधा, अगं ये राधा. काका म्हटलं हे का? अगं आपल्याला बाजाराला जायचं आहे ना? हो. अगं मग तुमची तयारी झाली की नाही? अगं हो, आपली तयारी झालेली आहे. अगं मग निघा किती वेळ लावला तुम्ही? चला चला आपण जाऊया आता. हा चला आता. तयारी झाली. अगं तुझी साडी नवीन होती वाटतं. अगं हो, मी कालच घेतली नवीन. खूपच छान आहे का तुझी साडी. हो. बरं ठीक आहे, तर मग आपण निघूया. चला चला. अगं तुझं मंगळसूत्र इथे छान आहे का. हो, मंगळसूत्र छान आहे माझं. अच्छा, केव्हा घेतलं. परवाच घेतलं मी. अच्छा ठीक आहे. माझ्या नवऱ्याने दिलं. हो ठीक आहे.
हे काय विचारते बाजाराला जायचं होतं म्हणून नवीन जात असेल त्याच्यात काय एवढं अगं याच्यामध्ये तुला कसला राग आला? मला कसा राग आला? तिला विचारलं मला काय विचारलं तुला अगं माझी जोडीदार आहे ना ती तुला विचारेल ना. हो हे मीरा राधा म्हणते राधा अगं आपण मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलं बरं. हो ग अगं पण तुला रस्त्याची माहिती आहे का गं? अगं छे छे मला तर मुलीच रस्त्याची माहिती नाही अगं तुला रस्त्याची माहिती नाही? नाही ग अगं मीरा राधा म्हटलं राधा. अगं तुला रस्त्याची माहिती आहे का गं? अगं मला तर मुळीच माहित नाही. पण तुम्हाला एकीला रस्त्याची माहिती नाही. अगं तारा काय ग म्हटलं राधा अगं तुला तरी माहिती आहे का नाही गं? अरे नाही ग बाई मला तर रस्त्याची मुळीच माहित नाही पण अगं तुम्हाला एकीला रस्त्याची माहिती नाही मग बाजारात जायचं कसं? अगं राधा मला एक आठवडं बघ आता तुला मध्येच काय आठवतं? अगं आपल्या शेजारची मावशी आहे की नाही ती नेहमी कोणत्या येत जात असते तिला रस्त्याची पूर्ण माहित आहे बघ मग हात मारून घे बाबू. अगं नाही ग बाई तिथं तोंडाला एक्झाम पटकन कधी काय बोलायचं काही नेम नाही हा अगं ठीक आहे तरी पण हात मारून घे बरं. असं म्हणते हो. मग मारते जा अगं हे म्हटलं मावशी ग मावशी अगं कोण आका मारते ग फटाकडी? बघितलं बघ. अगं राधा तुला सांगत होते ना काही तिला बोलते, पटाकडी तुला म्हणते. तिला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. पटाकडीच आहे. ठीक आहे ते. अगं हे मावशी अगं हे मावशी अगं कोण आका मारते ग? अगं मी राधा. अगं राधा आहे? हो अगं मग एवढ्या पहाटे पहाटे कसलं काम काढलं बाई? अगं मावशी आम्ही सारा पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय. अगं मथुरेच्या बाजारी निघालात? हो अगं मग जा तर फार उशीर होतोय. अगं मावशी मी समजले एकीला तरी रस्त्याची माहिती असेल म्हणून पण एकीलाही रस्त्याची माहिती नाही. अगं माझं तर मुळीच येणं होणार नाही बघ. अगं मावशी तुला काही करून यावं लागेल. अगं मी की नाही इकडे उलट्या करते. अगं मावशी काही कर तू पण तुला यावं लागेल मावशी. मला यायलाच लागेल. हो मावशी. बरं येते तर. सकाळी कानी रोळी आली राधेने कागई साधा गेली. सकाळी कानी रोळी आली राधेने कागई साधा गेली. ऐकून काही गडबड झाले बारी माझा म्हातारा दार घरे न बसला येऊ कशी बाजारे. माझा म्हातारा दार घरे न बसला येऊ कशी बाजारे. सकाळी कानी रोळी आली राधेने कागई साधा गेली. सकाळी कानी रोळी आली राधेने कागई साधा गेली.
अगं बाई 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 बाई, या पोरीने सकाळी कशासाठी बाई आता मारला? अगं राधा, काय झालं मावशी? अगं तू एवढा पाटे कशासाठी बाई बोंबा मारला मला? मावशी, आम्ही किती मथुरेच्या बाजा जायचं ठरवलं. अगं मग त्याच्यात काय झालं? तुला मी समजली एकीला तरी रस्त्याची माहिती असेल म्हणून, पण एकीला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला आम्ही बोलवलं. अय्या, म्हणजे तुम्हाला अजून एकीला रस्त्याची माहिती नाही? एकीला रस्त्याची माहिती नाही. बरं चला आता. अगं बाई बाई, आता काय झालं? तुला हाता माझ्या तेव्हा तू काय म्हणालीस ग? काय म्हणाली म्हणजे? अगं तू काहीतरी म्हणालीस ना उलट्या करते म्हणून. एवढे दिवस आहेत की आता उलट्या करायचे? अगं म्हणजे तुम्ही काय समजलात? तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज झाला. तू अशी काय म्हणालीस? अगं माझा नवरा बाई बेवडा रातभर पिऊन कपड्यांचा सगळा सत्यानाश करून टाकला. अगं बाई पहाटे उठले आणि पहिल्या त्यांच्या पॅन्टीत वाला घेतल्या. तुझ्या हाका मारल्या की नाही? तेव्हा मी उलट्या करत होते, म्हणून म्हटलं की तू उलट्या करते म्हणून. अच्छा, त्या पॅन्टीच्या उलट्या करत होतीस काय? अगं मग मी पॅन्टी उलट्या करते, तुला गैरसमज करून घेऊलास. अगं आम्ही समजलं काय? अगं बाई बाई, चला आता तर तुमची समज पटली ना? मावशी. अगं मग चला लवकर. अगं तुम्ही मथुरेला बाजारी निघाल्यात. अगं मग विक्रीला काय घेतलं ते तुम्ही मावशीला तर सांगितलंच नाही. हे तुला सांगितलं पाहिजे. अय्या, मग तुम्ही त्या मथुरेच्या बाजारी जाताना आरोया तरी कसल्या देणार आणि मला तरी कसं माहित पडणार तुम्ही काय घेतलं ते? बरं ठीक आहे, मी घेतलं पण दही. तू दही घेतलंयस? हो मावशी. वा फार छान घेतलंय. तू काय घेतलंय? दूध घेतलंय? वा अति उत्तम. अगं मावशी, आणि तू काय घेतलं? मी की ना लोणी घेतलं. लोणी? हो मावशी. हो, सगळ्यांना लोणी लावत जायचं. बरं चला लवकर. काहीतरीच काय म्हणते मावशी तू? अगं लोणी म्हणजे सगळ्यांना मस्त लावत जायचं आपल्याला आता. असं म्हण की मावशी. हो, आणि तू का? मावशी मी का नाही ताक घेतलं ताक घेतलंय? हो, या गरमीचे दिवस आहेत आता. बरोबर आहे. चला फार छान केलं ना तुमचा शृंगार. चला लवकर. आता काय झालं? अगं मावशी, ह्याच्यामध्ये हा एवढा अवघड यमुनेचा घाट. हो, त्याच्यात अवघड वाट. हो आहे तर म्हणजे घाट फार अवघड आहे मोठी. अगं मावशी, त्या वेळ जाण्यासाठी छोटस गाणं म्हण की. अय्या माझं गाणं? हो मावशी. छे अगं माझं गाणं काय नाही, आता तुम्हाला काय येणार? अगं मावशी, आता की नाही म्हाताऱ्या लोकांचं जास्त करून ट्रीटमेंट असतं, त्यामुळे म्हाताऱ्या लोकांना जास्त मान मिळतो का? म्हणजे मला तुम्हाला थाट ऐकायचं आहे? हो मावशी. अगं बाई मग ऐकत आहे. अगं नऊवारी साडी नेसून आले. अगं मावशी काय ते काय? अगं हो माझं थाट आहे का? अगं नऊवारी साडी नेसून आले. अहो कशी दिसते सांगा मावशीला, अहो कशी दिसते सांगा मावशीला. म्हातारी कोतारी म्हणून लागले, म्हातारी आले जवानीला. म्हातारी कोतारी म्हणून लागले, म्हातारी आले जवानीला. साडी नेसून आले, नऊवारी साडी नेसून आले. कशी दिसते सांगा मावशीला, अहो कशी दिसते सांगा मावशीला. म्हातारी कोतारी म्हणून लागले.
मावशी अय्या आता काय झालं तुझा तुझा थाटमाट पुरे झाला हो तुझा हा एवढा एवढीचा लाट त्याती अवघड वाट अगं नाही नाही तुम्ही माझी तर काय विक्रीला घेतलं ते तुम्ही तर मला विचारलंच नाही बाई अगं हो काय घेतलं ते तरी सांगा मला मग ते माझा थाटपाट तुम्ही विचारला नाही त्याच्यामुळे मला तरी तुला सांगलंच पाहिजे हा सांग काय घेतलं ते आता मग आहेत काय अहो आजच्या मानकराच्या स्टेजवर नमस्कार करते मी वाकून आजच्या स्टेजवर नमस्कार करते वाकून पण मी आणले झाकून म्हणून सारे पाहतात कसे वाकून अगं मावशी काय म्हणते काय म्हणताय काय ते वाकून बघता मी नाही सांगणार जावई अगं सांग ना मावशी अगं मी नाही सांगणार जावई अगं सांग ना मावशी अगं नाही ना अगं मावशी काय लागलं अगं नाही ना अगं सांग अगं पण मी तुम्हाला एकदा उघडून दाखवलं तर तिला की नाही पाणी सुटेल आणि सगळ्यांच्या तोंडाला एकदा पाणी सुटलं तर अगं पण काय असतं अगं बाई 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 अगं त्याला इथे गरमी लागली ना की तिला कसं नाही मुळ पाणी सुटत चालतं अगं पण मावशी लवकर सांग ना काय आहे ते आमच्या पण तोंडाला पाणी सुटत जाईल मग मग सांगू हो मावशी तुला मग सांगू सांग ना मावशी अगं ती की नाही मी येते कुल्फी अगं काय ग मावशी कुल्फी घेतली एवढं सांगितलं वेळ अगं गरमीतून तर हेच तर काय माझं संपणार आहे अच्छा ठीक आहे मावशी अगं पण मावशी आता यमुनेचं घाट चढायचं म्हटलं ते छोटीचं गाणं लागलं आम्हाला तू साथ देशील ना मावशी हो मी गाणं म्हणा मी तर तुम्हाला साथ द्यायला पाहिजे ना ठीक आहे तर पूर्वेचा भिनकारा आला रंगोन माझ्याला रंगाची उधळणा झाली सोनेरी डोंगराला पूर्वेचा भिनकारा आला रंगोन माझ्याला रंगाची उधळणा झाली सोनेरी डोंगराला Down
हॅलो, खरोखरच कलाकारांची कला सर्वांना आवडण्यासारखी आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने ती दाखवण्याचा प्रयत्न करू. फक्त रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती, कार्यक्रम चालू असताना मध्ये कुणी उठून जाऊ नये एवढी आमची अखंड घेवडे शुभवाडीची सर्वांना खरोखरच कळकळीची विनंती आहे. ज्यावेळी आकाशाने काटा एक होते त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले. कंसाने दैत्य उत्पन्न झाले. कंसाने दैत्य यांच्यापासून गायी ऋषी ब्राह्मण यांना फार त्रास होऊ लागला. साऱ्या नगरात हाहाकार उडाला. शेवटी पृथ्वीने गायचे रूप धारण केले आणि ब्रह्मदेवाला शरण गेले. शेवटी त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, भक्तो घाबरू नका, मी तुमची सुटका लवकरच करतो. देवकीच्या पोटी श्रीकृष्णाच्या रूपाने विष्णू जन्म घेणार आहे. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडली कवरदे गाईच्या दुधाने आणि बैलाच्या कष्टाने उन्मत झाला तो कंस मामा माझ्या हाती कसा सापडेल तेच काय कळत नाही. हो आलेच लक्षात. 16,360 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला तर त्या दुष्ट कंसाला कळकळ लागेल. परंतु ही कामगिरी आपण न करता आपला संजय सुदामा याला प्रथम बोलून घेतले पाहिजे. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा, आशीर्वाद असो. एकाएकी बोलवण्याचे कारण सुदामा तुझ्या एक मोठी कामगिरी संपवायची आहे. ती तरी कोणती? सुदामा 16,360 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांच्या दयाची नासाडी करून त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. पण कायदा कोणाचा? हुकूम कोणाचा? सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा. तुम्ही आनंदाने गोपिकांत जा. मी गवळणीचा समाचार घेतच आहे. ठीक आहे, येतोच मी. देवाने तर एवढी मोठी कामगिरी आपल्याला संपवली तरी 16,360 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी झाला. आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची एवढी मोठी कामगिरी म्हणजे एकट्याने होणे शक्य नाही. काय करणार? विष्णुदेवांचा हुकूम आहे म्हणजे ही कामगिरी आपल्याला केलीच पाहिजे. काय करायचं? अरे हो, आली लक्षात. आपल्या चुकीचा वाकड्याने बोबड्या यांना बोलून घेतला पाहिजे. पण ते कुठे असतील प्रथम हात ते मारून पाहते. अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या, अरे म्हटलं बोबड्या रे बोबड्या, अरे कुठे आहे? अरे लवकर ये, लवकर ये. अरे तिला सोड, तिला सोड आणि लवकर इकडे ये. अरे मजा यायलाच पाहिजे तुला इकडे. अरे गळती खायला मजा इकडे ये. हा लवकर ये. थांब येतो मी सुधार, मला धोतरने सुद्या. थांब येतो मी सुधार, मला धोतरने सुद्या.
आता मोठ्या भल्या काट्याची कुपनात बाबा अडकलो. तुला ताप तुझा आणि मी ताप दे. मी आपल्याला बाबा अडकलो आणि मी पुढे बबड्या मागे बबड्या मागे मला बबड्या आवडतो बबड्याला आवडतो. अरे पण चांगला खाऊ काट्याची कुपनात अडकलो ना. तुला काय केलं काय? पुढे काय झालं माहिती आहे? बबड्याने काय केलं माहिती आहे? काय केलं? आपण दाखवतो तुला. बबड्याने ना एक पटकन माझ्या हाकून की नाही अशी लाल अरे बाबा पटकन पुढे आलो त्या कुपनातून आणि काय विचारतो मी आलो तर आलो पण बाबा त्या काट्याने कुपनात आलं बघतो ते काय आणि धोतर नाही. अरे मग केलं काय? अरे धोतर ना तिथं अरे केलं काय त्या काट्याच्या कुपनात रडकून राहिलं आणि मी चालतोय होता निघत काय? इतर गेलं कुठे? तो काय त्या काट्याच्या कुपनात रडकून राहिलं. मग पुढे आलो कशी काय? अरे मी आता तुला सांगू राजा तुझ्या इकडे तिकडे बघितलं एक हात मागे ठेवला एक हात पुढे ठेवला इकडे तिकडे बघितलं कोण बघतोय का काय बरं समोर मोठे गुंडीचं झाड दिसलं. या प्राचीन असा हळूच गेलो दोन पानं तोडली एक पुढे बांधला पुढे मागे बांधला. मुलीची पानं अरे हो पानं बांधली बांधू कर यांच्या काय माहितीये का? काय झालं काय? अरे या बकरी पडू लागली. धावता जीव झाला त्याच्यासाठी एक टँक आणली टँक. मग काय केलं माहितीये इकडे तिकडे बघितलं कुठेला बॉम्ब्याला बॉम्ब्या तू असा घरी पण जे काय तुझ्या हाताला लागेल ते बाबा घेऊन गेलो. अरे हा गेला आणि काय होतं माहितीये तुला? अरे त्याला बायकोचा उघड्या काय बोलतोस काय? अरे मग आता बायको काय लावलं काय तुझी? अरे मग काय असा तसा लुगडा ना असा तसा गुंडाळलं. अरे तू इकडे मोबाईल करणार काय? असा तसा लुगडा गुंडाळलं म्हणून तुला मी सांगत होतो का मी येतो आम्ही सुद्या मला दोघांनी सुद्या आता समजलं तुला? हा बरोबर ठीक आहे. अरे पण आम्हाला कशाला बोलायला कृष्णदेवाने आपल्यावर कामगिरी संपवलेली आहे. कृष्णदेवाने बाप रे कामगिरी कंपनी मध्ये करावेच लागेल. 16,360 किती? 16,360 16,360 ऐकून तर घे. 16,360 पिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. अरे कृष्णदेवांचा हुकूम आहे आपल्याला. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे तुला ऐकायला येत नाही. तू बोबडा बोलतोस त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. प्रतिबंध म्हणजे काय? अरे बंद बंद म्हणजे काय? आता तुम्हाला दाखवतो बघा. आता माझ्या समोर तुम्ही बोटं आणि यायची वेळ झाली आहे. बघा आता या रस्त्याने बघा इकडून अशा अरे तुम्ही माझ्या बोटाकडे बघता कुठं बघताय? मी तुम्हाला माझ्या बोटा समोर बघायला सांगितलं. तुम्ही माझ्या बोटाकडे कुठे बघताय? म्हणून का माझ्या बोटावर बसलेला आहे का वेळानं? समोर येत आहेत त्याला समोर बघा. आम्हाला सांगा त्याला बा गवलेनी थांबवली येतात आहे. तिकडे तुम्ही बघा लपचूप बघा. आवाज येतोय तू लपून बघ तिकडे बसतो हालचाल करू नको. पुढे जायचं जाऊ द्यायचं नाही. हा ठीक आहे. चला Thank you.
गवलनीच्या माठ बघून कोणाच्या महिन्यात आहे दही कुठे आहे तूप कुठे आहे भात कुठे आहे आधी बघून जा. वाकल्या काय बोलते कुणी याला काय देतात? अरे ताप नाही ताप काय मग अरे मी ऐकलं काय देतात? तू बघून ये पटकन पहिले. अरे काय झालं का तुला धपाटा तू काय अरे काय झालं काय झालं लोणी लोणी घ्यायचं ना चल माठ घ्या आता माठ फळ घ्यायचा तू तिकडून जा तिकडून येतो. म्हणजे तुमच्या लक्ष कुठे होत्या कुठे गेलं त्या रस्त्याने आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. चला लवकर आता रस्ता अडवायला पाहिजे आपल्याला. हा हा काय म्हणते काय माझ्या मुलीवर हात टाकला? ओके कुणी सांगितलं तुला तुझ्या पूर्ण हात? अरे ह्या माझ्या मुलीने सांगितलं. कसा टाकला मी हात टाकू मला तू माझ्या खाण्यावर हात टाकला. मी टाकला तू टाकला. कसा टाकला दाखव इकडे कसा टाकला मी दाखवू हो मी हात टाकला ना तुला टाका मी हात टाकला अरे आमच्या मुलीच्या बाजूला राहायचंय. मावते मी बोलते हात टाकला मी दाखवला कसा हात टाकतो मी आमच्या मुलीला कशी बोलतो? काय बोलते बघा मावते ही कोण ही माझी राधा आहे. कोण माझी राधा आहे ती. राधा हो ही राधा काय झालं? राधा राधा रे राधा अगे राधा अरे चला माझ्या पाठीवर लवकर या. चल आपल्याला आता रस्ता अडवायला पाहिजे. हा पुढे चालायचं रस्ता आपल्याला कुठे करायचं काय रे बाबा आम्ही तुझा रस्ता कंपनीत केला अरे आम्ही सुक्या रस्त्याने जाऊ. काय रस्त्याने हो आम्ही
बोलत नाही बरं मावशीला? मावते माझी तुला ओळख सांगू? अरे सांग तर. माझी तुला ओळख सांगू? ऐक तर. कुणी रचले 3 ताल, कुणी रचले 3 ताल, आम्ही सगळे मुकून पाहताल. काय म्हणतोस काय तू? अरे काय बोलले मी आता याच्यात तुझ्या? म्हणतोस त्यांचा अर्थ चुकीचा होतो वेड्या. काय होतं? ते असं नाही. मग अवघे रचले तिन्ही ताळ, अवघे रचिले तिन्ही ताळ, 3 ताल. अवघे रचले तिन्ही ताळ, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. आता असं सरळ सांग ना आम्हाला. असा त्याचा अर्थ होतो. अच्छा अच्छा ठीक आहे. भाऊजे आज ऐक तर आमचा कायदा. ऐकून घे राधे कदा, सांगतो तुला माझा कायदा. ऐकून घे राधे कदा, सांगतो तुला माझा कायदा. नका जाऊ ग बाजाराला, एवढं गेले, वनबंदा गेली तुमची राधे.
अजूनपर्यंत कुणाच्या कायद्याने ते 5 मिनिटं बसली नाही. आमच्या कृष्णादेवाचा हुकूम आहे, बसलं पाहिजे. अगं दादा, अगं तेवढा इंजिनाचा थाट चढून चढून मथुरेच्या बागेला आपण तर जातो आता खूप खतरा आहे. अगं त्याच्यामुळे आपण 5 मिनिटं इथं विश्रांती घेऊया. ते सांगण्यावरून नाही. बसायला पाहिजे. कशी किंमत? अरे आमचा काम झाला आम्ही चाललो. होत्या. अरे बापऱ्या. इकडे. कशाला? अरे गव्हर्नमेंट इकडे ये. आपल्याला हा. आधी सर्व गवळणी कशाला बघू दे. हा येऊ. हा. खेळली तुम्ही रेड्डी उभे आहे. हा. मग तुला बसवायला लागेल. बाबा तू बसा, मी काय बसवणार ना. ए तुझ्या काला लागलं ना तू बघ तुला तो बघू फक्त आम्हाला नाला तुला दाखवतो आला तुला दाखवतो. अरे पण माझी ताकदच नाही ना. आता काय घेतला तर तू बघ. तू बाबा बसव. नाही ना पहिला तू बघ तुझ्या मानात तिथं मी बघतो. हा मी बघतो. अरे बाबा. त्या पोरी बसल्या. हो. शिकू मी गावे. अरे बाबा, माझ्या पोरीची राखण करण्यासाठी मी आहे. तुला तर मग बसावं लागेल. अरे मी अजूनपर्यंत कुणाच्या कायद्याने बसलीच नाही. असं होय. हो. आपल्या काय अरे ती म्हणते मी नवऱ्याचा ऐकतो. नवरा सांगितलं तर मी बसली नाही. अरे तू आता थांबवून जातेस मावते. तू माझ्या ताज्यापर्यंत 5 मिनिटं बसायला पाहिजे. अरे आता नाही सांगायचा. आता बघ या दोनल्याची बघ दोनल्याची बघ तू बघ. बसव का बसव बसव. राधे देतो तुला रोळे नंदचारी. राधे देतो तुला रोळे नंदचारी.
प्रथम सुदामाला बोलून घेतले पाहिजे. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा. आशीर्वाद असो. सुदामा, तुझ्या संपन्न कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडले? अगदी आनंदात पार पाडले. आणि गव्यांची व्यवस्था गवळणी वडाच्या ठाई बसल्या गेल्या आहे आणि तुम्हाला अशी जाऊन घेण्यासाठी बोलावलं आहे. ठीक आहे सुदामा, तू आनंदात गोपाळ जा. मी गवंत समाजात घेतलं जाईल. ठीक आहे देव. सुदामाने सांगितलेली सारी गोष्ट खोटे आहे. गवंत त्यांच्या अंगात चालूच आहे. म्हणतात ते खरं आहे. स्वतः मिळाशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण आता मला स्वतःच गवंत समाजात घेतला पाहिजे. झालं रे उभ्या राहा. हे मावशी कागर आले हे दोघे जण गेले ना तिसरा कोण आला बघ. आता मी तुला सांगते इकडे तिकडे पाहू नका. चल इकडे बाजूने. उभ्या राहा. अगं मावशी आणि हे परत आडवे आले बघ. तू बाजूला हो, मी बघते त्याला. अगं हे दादा, काय मावशी? तुला आता नवरात्रीचे दिवस आले काय ग? अगं नाही का? अगं मग अगं आपण हे जीव तो गांड्या लाईने गरबा रमवाटा गांड्या बळावल्या लागायचे. अरे पाठवून दे. अरे बाबा, अरे आमच्या पोरीवरती तुझंही लक्ष गेलं. अरे दादा, काय मावशी? अगं तो तुला बोलवतोय. तिथे जवळ जाऊ नको. लांबून त्याची कहाणी कर. बरं ठीक आहे मावशी. आपल्याला म्हणतात तरी कोण? 3 तास सप्तपातात ब्रह्मण जनात श्रीकृष्ण भगवान ते असे नसतात. मग कसे असतात राहते? पायी पद्मा, देवी हिरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विटेवरती विठ्ठल विठ्ठल करत असतात. हो राधे, तुझे म्हणणं खरं आहे. पण मी सारा अलंकार गोगलतो. इथे तुमच्या समाजात घेण्यासाठी आलो आहे. ठीक आहे मग आपले जन्म पुन्हा सांगा तर. ऐक तर. वासुदेव देवकीचा मी गगनताना गोकुळे वाढलो मी गोकुळे राना यशोदेचा मी काना करा दे सांगो जन्माचे गुणा करा दे सांगो जन्माचे गुणा. वासुदेव देवानीचा मी गगनताना गोकुळे वाढलो मी गोकुळे राना यशोदेचा मी काना करा दे सांगतो जन्माची गुणा करा दे सांगतो जन्माची गुणा. वासुदेव देवकीचा मी गगनताना गोकुळे वाढलो मी गोकुळे राना यशोदेचा मी काना करा दे सांगतो जन्माची गुणा करा दे सांगतो
हो आपण आता शरण गेलं पाहिजे. तुम्हाला शरण आले जा, तुम्हाला रजा आहे. तुम्हाला मी शरण आली नाही राजा, तुला जाता येणार नाही. नाही काका, मला जावं लागेल. राजे, तुला 7 तरी दिलेलं वचन मला आता 8 तरी पूर्ण करायचे. नाही काका, तरी मला जावं लागेल, नाही तर घरी सासूने ओरडतील मला. नाही राजा, तर आता येणार नाही. साडी भिजली माझ्या अंगाची, साडी भिजले माझ्या अंगाची, लाज वाटते मला जाण्याची कुटुंबा बोलण्याची, लाज वाटते
राम